अंडरपास पुलाचे काम अधांतरी, खड्ड्यांचे गौर बंगाल, लोकांना करावा लागतो जीवघेणा प्रवास। वर्धा जिल्ह्यातील पुलगाव रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे गेट आहे। येथे रेल्वे प्रशासनाने अंडरपास पुलाचे बांधकाम करण्यासाठी भला मोठा खड्डा खोदून ठेवला आहे, पण 8-10 महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली नसल्याने खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे रोगराईला सामोरे जावे लागत आहे। या खड्ड्यामुळे आरवी मार्गांवरील ग्रामीण भागातील लोकांना, जुना पुलगावातील रहिवाशांना 4 किलोमीटर अंतरावर वळसा घालून पुलगावला यावे लागते। या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत, अपघाताचा धोका असतो। ग्रामीण भागातील विद्यार्थी सायकलने शाळेत येतात, त्यांना नाहक त्रास होतो, शिवाय वेळेचा अपव्यय होतो। फेरीवाले, ऑटो चालक त्रस्त झाले आहेत। अंडरपास पुलाचे खड्ड्यात पाणी साचल्याने डास, मच्छरांचा प्रादुर्भाव असतो, सरपटणारे प्राण्यांची भीती आहे। जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर चिखल साचल्याने चिखल तुडवत रेल्वे स्टेशनवर यावे लागते। चिखलात घसरून पडल्याने प्रवासी मुली, महिलांना दुखापत झाली आहे, पण यावर कुणीही नेता तोंड उघडत नाही। हा खड्डा बुजवण्यात येणार अशी चर्चा आहे। खड्डा खोदून नंतर बुजवण्यात येणार यात काय गूढबंगाल असावे अशी शंका जनमानसात व्यक्त होत आहे। अंडरपास पुलाचे बांधकाम होणार की नाही हा प्रश्न असून शासनाने योग्य निर्णय घेऊन रस्ता सुरू करावा अशी मागणी जोर धरत आहे। किरण उपाध्ये, जिल्हा प्रतिनिधी, IB7 न्यूज वर्धा।